नमस्कार. अलीकडेच माझ्या वाचण्यात आलेली अशी आणि मला आवडलेली अशी कथा मी आज तुमच्यासोबत शेअर करतेय. कथेचं नाव आहे बापाचं काळीज बोलतंय. त्या दिवशी माझा मुलगा संघशील डॉक्टर आहे पुण्याला. माझा लहान भावाच्या फ्लॅटवर लग्नानिमित्त नागपूरला आला होता. तो पुण्याहून विमानाने सकाळी आला. लग्न होतं रात्रीला, म्हणून फ्रेश होण्यासाठी आला होता. त्यावेळी भावाकडेच थांबलो होतो. जाताना त्याने माझ्या हातावरती 500च्या 4 नोटा ठेवून गेला. बापाशी असलेला जिव्हाळा त्याने सांभाळला, पण त्यामुळे माझं मन गहिवरून आलं होतं. तो गेल्यावर मी मनसोक्त रडलो. डोळ्यातून घळघळ पाणी वाहत गालावरून खाली उतरत होतं. रडून झाल्यावर लिहिण्यासाठी मोबाईल हातात घेतला. गुगल डॉकवर अक्षर उमटू लागलीत. लिहिता लिहिता परत डोळे भरून येत होते. मग स्क्रीन दिसेनाशी होऊ लागले होते. डोळे पुसून परत लिहू लागलो. हा क्रम कहाणी संपेपर्यंत सुरू होता. आई बाबांनी माझ्या शिक्षणासाठी अतोनात कष्ट उपासले होते. त्यांची मला पुरेपूर जाणीव आहे, परंतु त्यांचे पांग मात्र ते जिवंत असेपर्यंत फेडू शकलो नाही. याचीच मला राहून राहून खंत वाटत होती. पण माझी मुलं मात्र कर्तव्याला विसरत नाहीत, हे मात्र मी अभिमानाने सांगतोय. शिक्षण घेत असतानाच मला इलेक्ट्रिक खात्यात बाबूची नोकरी लागली. ब्रह्मपुरीला जॉईन झालो. तेथे 20 रुपये भाड्याची खोली केली. पगार 214 रुपये मिळत होता. जेवण बनवायचा त्रास व्हायचा, म्हणून मी आईला आणायचं ठरवलं. आईच्या हातची भाकरी खाण्याची उत्सुकता लागली होती. नोकरीचा पहिलाच महिना असल्याने सुट्ट्या मिळत नव्हत्या. मी दादाला गावाला पत्र पाठवलं. आई बाबा चौधऱ्याला राहत होते. त्याला एका रविवारी नागपूरच्या एसटीत आईला बसून द्यायला सांगितलं. मी त्या रविवारी नागपूरच्या एसटी स्टँडवर येऊन आईची वाट पाहत होतो. गाडी आली की पळत जाऊन आई दिसते का म्हणून पाहत होतो. एका गाडीत आई दिसल्यावर माझ्या जीवात जीव आला. मला मोठा आनंद झाला. तिला घेऊन मी हॉटेलमध्ये गेलो. तिथे दोघांनी भजी खाल्ली. मग तिथून दुसऱ्या ठिकाणच्या स्टँडवर गेलो. रात्रीपर्यंत ब्रह्मपुरीला आलो. खरं म्हणजे आईला माझ्या बाबापासून तोडण्यास मीच कारणीभूत झालो होतो. त्यावेळी पती पत्नीचे सांसारिक जीवन मला कळलं नाही, जे आताच्या घडीला कळत आहे. मी माझ्या स्वार्थापोटी आंधळा झालो होतो. बाबांनी नंतर नळवणाच्या धरणावर तुकाराम काकांच्या भागीदारीत हॉटेल टाकलं होतं. त्यात किराणा पण विकायला ठेवला होता. बाबाकडे पैसे नव्हते. तुकाराम काकाला त्यांचं शेत धरणात गेल्याने पैसे मिळाले होते, म्हणून दोघा मिळून हा धंदा सुरू केला होता. बाबाला काहीतरी धंदा केल्याशिवाय राहत नव्हतं. त्याआधी तो भजी बनवून धरणावर विकायला आणत होता. मोठा कष्टिक आणि हुरहुरणारी होता. धरणावर मोठ्या प्रमाणावर मजूर व कंत्राटदारांचा स्टाफ राहत होता. त्यामुळे तेथे एका प्रकारची मोठी वसाहत निर्माण झाली होती. म्हणून हॉटेल व दुकान चांगलं चालत होतं. त्यांना उधारीवर सामान द्यावे लागत होते, कारण लोकांचा पगार शनिवारी होत होता. बऱ्याच लोकांनी पैसे पण बुडवले होते. काही जण बाबाकडे वस्तू गहाण ठेवत. त्यातलीच हाताची घड्याळ मला बाबांनी दिली होती. मी ती घड्याळ आयुष्यात पहिल्यांदा तेव्हापासून वापरणे सुरू केली होती. माझं लग्न झालं. श्रीमंतीत वाढलेली माझी पत्नी माझ्यासारख्या गरीब घरात नांदायला आली. माझ्या गरीब घरात तिची घुसमट होत होती. काय आहे मुलाचं? लग्न होईपर्यंत मुलगा आईचा अधिकार क्षेत्रात वाढत असतो, पण त्याचं लग्न झाल्यावर तिच्या हक्कात घरात आलेली सून वाटेकरी झालेली असते. म्हणून सासू सुनांमध्ये खटके उडतात. याच परिस्थितीला मी पण सामोरे गेलो होतो. माझी अडकित्यात सापडलेल्या सुपारीसारखी गत झाली होती. मी श्रीवर्धनला असताना एकदा लहान भाऊ माझ्याकडे आला होता. तो नागपूरला MBBSला शिकत होता. त्याच्या मागे लागून आई माझ्या घरून निघून गेली. परत माझ्याकडे कधीच राहायला आली नाही. हा विषय पण तितकाच भावनिक आहे. माझी आर्थिक परिस्थिती डबघाईची होती. लग्नात झालेलं कर्ज, पुतण्याचं व लहान भावाचं शिक्षण, माझा प्रपंच व दादाचा फटका संसार सांभाळताना मी नाकीनऊ येत होतो. खूप ओढाताण व्हायची, त्यामुळे माझी चिडचिड व्हायची. बाबा कधी माझ्याकडे राहायचा, कधी राहत नव्हता. दूर दूर आणि सतत बदल्या होत असल्याने त्यांना सोबत घेऊन जाणंही मला शक्य होत नव्हतं. तो यवतमाळला लहानसं टिनाचं झोपडं भाड्याने करून राहायचा. तो चकल्या बनवून विकायचा. मी त्यावेळी वणीवरून यवतमाळच्या वरिष्ठ कार्यालयात यायचो.
तेव्हा माझी फिरफिर वाट पाहत पुलाच्या कठड्यावर बसून राहायचा. त्याला 20 रुपये दिल्यावर त्याची भूक भागायची की नाही ते न विचारता मी निघून जात होतो. मी ऑफिसच्या गेटपर्यंत जाईपर्यंत तो तिथेच उभा असलेला दिसायचा. मनात तो म्हणत असेल, पोरगा शेताबांध्यावर जाण्याऐवजी ऑफिसात जात आहे. त्याला किती अभिमान वाटत असेल. मी त्याचं मन कधी वाचलंच नाही. इतक्या दूर तो पाय तुडवत येत होता. मला वाटते त्याला पैशापेक्षा भेटीचीच जास्त आतुरता दाटून येत असावी की काय. ही आठवण आली की मी कमालीचा कासावीस होतो. पूर्वी मी माझ्या बाबाला पैसे देत होतो. आज माझी मुलं माझ्या हातात पैसे देऊन जातात. प्रसंग दोन पण आशय एकच. आज मी बाबाच्या भूमिकेत आहे, पण त्या प्रसंगाच्या आठवणीने माझं अंतःकरण पिळवटून गेलं. हे खरं आहे की बाप जिवंत असताना आपल्या मनासारखं झालं नाही की त्याचा दोष आपण बापाला देतो. कालांतराने तो पण बाप बनतो. मग बापाने आपल्या गरजा पुरविण्यासाठी त्याच्या किती गरजा मारल्या, किती काटकसर केली, किती हाल अपेक्षा सोसल्यात हे आपल्याला कळू लागतं. हे सगळं उमगल्यावर आपल्यामधील उणिवांचा दोष उगीच आपण बापाला देत होतो याचा पश्चाताप होऊ लागतो. असा पश्चाताप झाल्यावर बापाचे पाय धरणारे, त्याला मिठी मारणारे आणि त्यांच्या मिठीत हमसून रडणारे मुलं भाग्यवान समजावे लागेल. माझा बाप आता ह्यात नसल्याने मी अभागी आहे असेच म्हणावे लागेल. आजच्या पिढीला वाटत असेल की जुने लोक उगीचच कर्म कहाण्या सांगून आपलंच दुःख गोंजारत बसतात. एका परीने हा आरोप काही चुकीचा वाटत नाही. माझ्या आधीच्या पिढीने जसं सोसलं तसंच आमच्याही पिढीने खूप सोसलं. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन जबाबदारीचं ओझं पेलत तुटपुंज्या पगारात घर सावरत जाण्यातच अख्खं आयुष्य गेलं. त्यांच्या त्या मागच्या सावलीत आजची पिढी घडली आहे. साऱ्या सोयीसुविधा त्यांना प्राप्त झाल्यात. आजच्या पिढीच्या खांद्यावर लायबिलिटीज फारसं ओझं पण आलं नाही. पण आधीच्या पिढीने जे सोसलं त्याची जाणीव आजच्या पिढीला असावी एवढंच वाटतंय. त्यांनी जे दुःख भोगले ते आजच्या पिढीच्या वाट्याला येऊ नयेत अशीच भावना जुन्या पिढीला असते. म्हणून बापाचं काळीज आपल्या कर्मकहाण्या बोलतंय. सागर साहेब आपल्या शायरीत म्हणाले, हमारा दर्द ना बाटो मगर गुंजारिश है, हमारे दर्द को महसूस कर लिया जाए. म्हणजे आमच्या दुःखात वाटेकरी नाही झाला तरी चालेल, पण त्या दुःखाची जाणीव असू द्या. आमचं दुःख झेलू नका, पण त्या दुःखाची अवहेलना करू नका. बस इथेच थांबतो. याच्या पुढे मला शब्द सुचून नाही राहिले. अत्यंत साधी आणि वास्तविक जीवनावर आधारित ही कथा होती. हृदयस्पर्शी अशी कथा होती. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवावे. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया एक नवीन महत्त्वपूर्ण कथेसोबत. धन्यवाद.